नाशिक जवळील शिंदे पडशे या गावातील एका गोप्रेमीने चक्क 4000 लोकांना भोजन देऊन साजरा केला गायीचा वाढदिवस। कोरोना काळात याच गायीने रामेश्वर यांना जीवनदान दिले। याच गायीचे गोमित्र कोरोना काळात सेवन केल्याने मरणाच्या दारातून परत आल्याने हीच माझी आई अशी भावना आणि प्रेम गायीबद्दल त्यांना वाटत असते। तसेच गोमातेचे महत्त्व त्यांना त्या काळात अनुभवायला मिळाल्याचे त्यांनी लोकॅलिटींसोबत बोलताना सांगितले। बघूया कशा प्रकारे या पठ्ठाने गायीचा वाढदिवस हा साजरा केला आहे। माझे नाव रामेश्वर निवृत्ती सदगीर। माझा बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय आहे आणि माझ्याकडे दुकानामध्ये 15-1 वर्षापासून गाय आहे। मी पहिली जोधपूरवरून गाय आणली, गिर गाय। त्याच्यानंतर 1-2 गावठी गाय आहे, 1 खिलार आहे आणि गायचं पाळल्यापासून माझ्या दुकानचा व्यवसाय पण एकदम जोरदार चालू आहे। आणि रिझल्ट म्हटलं तर मला 2021 साली कोरोना झाला होता, तर त्यामध्ये कोरोनामध्ये मी डॉक्टरचा कुठलाही इलाज न करता रोज पहाटे येऊन गुमतीर घ्यायचो। तर 5-6 दिवस गुमतीर घेतल्यानंतर माझे रिपोर्ट एकदम नील आले। त्याच्यामुळे अजूनच माझी गोमातेविषयी भावना वाढली आणि गायचं सेवा म्हटल्यानंतर ते एक आईची सेवा आहे आपल्या, या हिशोबानं सेवा करतो। आणि गेल्या वर्षी पण मी भव्य वाढदिवस साजरा केला होता आणि वाढदिवस करायचा म्हणजे एक आईच आहे आपली, या हिशोबाने सेवा करायची। मी माझ्या मुलांचा, घरच्या फॅमिलीचा कोणाचाच वाढदिवस केला नाही आजपर्यंत, पण गोमातेचा दरवर्षी आता इथून पुढे पण मी वाढदिवस करत राहणार। वाढदिवस त्यांचा केक कापून सकाळी 7 वाजता मी धुवून काढल्या गाय पहिल्या सकाळी, त्याच्यानंतर आता केक कापून ववाळून आणि मग पुढचं त्याच्यानंतर भोजनाचा बी कार्यक्रम आयोजित केला आहे। मी आता मी 2500 लोकांचं भोजन तयार केलंय, साधारण 4-1 हजार लोक येतील। काही तसं आमचं वडलोपार्जीपासून गाई आमच्या घरी, पण गाव माझं खापराळे, इथं शिंद्यामध्ये 88ला दुकान टाकले आपण। पण गायबद्दल म्हणलं तर एक आई समजून सेवा करतो तिची, एक आईच आपल्या हिशोबाने सेवा करतो तिची। तिचं नाव गीता आहे आणि तिनं जे बच्चे दिले ते पण एकदम मुहूर्त जलमले। एक पाडव्याच्या दिवशी झालं होतं आणि दुसरं एक अक्षय तृतीयेला झालं होतं आणि एक गणेश जयंतीला झालं होतं। म्हणजे जन्म पण त्यांनी दिला तर तो बी एकदम मुहूर्तावरच जन्म दिला आजपर्यंत गायनी। आणि गाय आल्यापासून माझे दुकान ब्रिजच्या खाली आहे, पण माझ्या दुकानाची एकदम भरभराटी। मी म्हणतो प्रत्येकाने गाय पाळली पाहिजे, कारण गाय पाळणारे लोक खूप कमी। माझं तर इथं 1 गुंठाभर जमीन नाही, मी दुकानात ऍडजस्ट करून गाय 3-3, 4-4 गाय सांभाळतोय। तर शेतकऱ्याने प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे, तर तशी लहानपणापासूनच आवड आहे। माझ्या दुकानात आतमध्ये बांधेल राहते फरचीवरती, सकाळी पहाटे 5ला येऊन मला 2 तास साफसफाई मध्ये जाते माझी। ही आता 8 वर्षाची झाली, मागचा 7 वर्षाची झाली तेव्हा पण मी बर्थडे केला होता, आता तिचा 8वा बर्थडे आणि हिचंच गोमित्र पिऊन मी कोरोनात एकदम क्लिअर झालो 100%। कारण 5 दिवस गोमित्र घेतले मी, 6व्या दिवशी एकदम क्लिअर। तेव्हापासून अजून माझा गायीवरती विश्वास वाढला एकदम। कुठल्याही कामगाराच्या भरोसा न राहता सकाळी 5ला येऊन शेण काढणं, साफसफाई करणं, गायला चारा टाकणं, दूध काढणं, हे स्वतः काम करत राहतो मी। आणि 2-3 टाइम चारा बेरा टाकणं हे सगळं माणसाच्या भरोसा कुठलंही नाही का, माझं स्वतः गायची सेवा करतो। तर हा गायीचा एक वाढदिवस नसून हा एक सोहळा झाला। या सोहळ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर गीता, आपण गायीचे, आपल्या भारतीय लोकांना गायीचे प्राचीन महत्व सर्वांना माहिती, दुधापासून तुपापासून तर सर्वच गोष्टी। पण शास्त्रज्ञ सुद्धा हे सिद्ध झाले आहे की गायीच्या संगोपनात आपण राहिल्यामुळे आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, मन शांत होतं, शरीर शांत होतं। त्यामुळे गायीच्या ह्या वावरामुळे आपले पॉझिटिव्ह एनर्जी वाढल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते। खरंच गायीचेही संगोपन सर्वांनी करावे आणि गायीचा हा वाढदिवस हा सोहळा नसून तर आपल्या निसर्गाची, आयुर्वेदाशी आणि एका आरोग्याशी जोडलेला एक संरक्षण आहे। तरी ह्या वाढदिवसामुळे आमच्या सदगीर फॅमिलीकडून एवढं सांगणं आहे तर प्रत्येकाने गायीचं संगोपन करावं, प्रेम रक्षा करावी आणि असे गायीचं प्रत्येकाच्या घरोघरी गायी सांभाळू, इतकंच आमच्या ह्या गायीच्या वाढदिवसानिमित्त साधा सरळ हेतू होता।